इटलीच्या व्हेनिसमध्ये होणाऱ्या एका विवाहाची सध्या जगभरात जोरदार चर्चा रंगली आहे। 24 जून पासून या विवाह सोहळ्याला सुरुवातही झाली आहे। अमेझॉनचे संस्थापक आणि जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती जेफ बेजोस आणि त्यांची अमेरिकन पत्रकार प्रेयसी लॉरेन सांचेज यांचा हा विवाह सोहळा पार पडतोय। दोघंही दुसऱ्यांदा एकमेकांशी लग्नगाठ बांधतायत। शतकातील भव्य लग्न अशी त्याची जाहिरात बाजी देखील झाली आहे। मात्र या हाय प्रोफाईल लग्नाच्या झगमगाटाला त्यांच्या ग्लॅमरला प्रचंड विरोध देखील केला जातोय। कसा पार पडतोय हा सोहळा आणि त्याला विरोध का होतोय हे पाहण्यासाठी थेट जाणार आहोत लग्न मंडपात, अर्थातच व्हेनिसमध्ये। 61 वर्षीय नवरदेव, 55 वर्षीय वधू, विवाहस्थळ इटलीचा सुंदर व्हेनिस। 200 ते 250 VIP पाहुणे, 90 खासगी जेट्स, 30 वॉटर टॅक्सी, 400 कोटींचा खर्च, वधूचा पेहराव 12 कोटींचा। इतका थाटमाट पाहून हे लग्न एखाद्या राजकुमाराचं आणि राजकुमारीचं असेल आणि तेही भारतीय असेल असं काहींना वाटू शकतं। भारतात भव्य दिव्य विवाह सोहळे तसे नवे नाही, तो तर अलीकडचा ट्रेंडच आहे म्हणा। मात्र हा विवाह सोहळा आहे अमेझॉनचे संस्थापक आणि जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती जेफ बेझोस आणि त्यांची अमेरिकन पत्रकार प्रेयसी लॉरेन सांचेज यांचा। दोघंही दुसऱ्यांदा विवाह करणार आहेत। त्यासाठी दोघांनी विवाहस्थळ निवडलंय इटलीचं व्हेनिस शहर। जगातलं सर्वात सुंदर शहर अशी ज्याची ओळख आहे ते व्हेनिस। 24 जून पासून या सोहळ्याला सुरुवात झाली। 28 जून पर्यंत विवाह सोहळ्याचे विधी पार पडणार आहेत। या मेगा इव्हेंटसाठी पाहुणेही तसेच आहेत। तब्बल 200 ते 250 VIP पाहुणे उपस्थित आहेत। उद्योग, राजकारण, हॉलिवूड, वित्त क्षेत्रातील बड्या असामी या विवाह सोहळ्यासाठी व्हेनिसमध्ये उपस्थित आहेत। पाहुण्यांना नेण्यासाठी 90 खासगी जेट्सची व्यवस्था करण्यात आली आहे। पाहुणे व्हेनिस, ट्रेव्हिसो, वेरोना विमानतळांवर उतरत असून त्यांना शहरातील कालव्यांमधून विवाहस्थळी नेण्यासाठी 30 वॉटर टॅक्सी तैनात आहेत। त्यांच्या राहण्यासाठी अमन व्हेनिस, ग्रिटी पॅलेस, सेंट रेगिस, बेलमंट सिप्रियानी आणि हॉटेल डॅनिएली यासारखी आलिशान हॉटेल्स पूर्णपणे किंवा अंशतः राखीव ठेवण्यात आली आहेत। पाहुण्यांना कोणत्याही प्रकारची कमतरता भासू नये म्हणून प्रत्येक लहान सहान गोष्टीची विशेष काळजी घेतली जाते। तर या लग्नासाठी तब्बल 48 दशलक्ष युरो म्हणजेच सुमारे 55.69 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 400 कोटी रुपयांहून अधिक खर्च होतोय। हा विवाह सोहळा पार पडतोय व्हेनिसच्या पूर्व कॅस्टेलो जिल्ह्यातील आर्सेनलमध्ये। हे 14व्या शतकातील एक विशाल संकुल आहे आणि ते सर्व बाजूंनी पाण्याने वेढलेले आहे। त्याच्या सर्व बाजूंनी तटबंदी आहे। आर्सेनलची निवड त्याच्या सुरक्षिततेमुळे आणि गुप्ततेमुळे करण्यात आली आहे। मात्र हा असा भव्य दिव्य विवाह सोहळा पार पडत असतानाच त्याला विरोधही तितकाच जोरदार होतोय। सुरुवातीला जेफ बेझोस यांनी त्यांच्या लग्नासाठी व्हेनिसच्या कॅनारेजिओ परिसरातील स्कूला ग्रांडे डेला मिसेक रिकार्डियाची निवड केली होती। ही एक मध्ययुगीन धार्मिक शाळा आहे। तिच्या ऐतिहासिक सौंदर्यासाठी ही वास्तू ओळखली जाते। मात्र या ठिकाणी विवाह करू देण्यास स्थानिकांनी जोरदार विरोध केला। त्यासाठी नो स्पेस फॉर बेझोस मोहीमच सुरू करण्यात आली। आंदोलकांनी रस्ते, कालवे आणि पुलांवर गोंधळ घातला। अखेर बेझोसना त्यांच्या लग्नाचं ठिकाणच बदलावं लागलं। जेफ बेझोस आमच्यासाठी खूप पैसा घेऊन येत आहेत असं आम्हाला सांगितलं गेलं। मात्र आम्हाला आणि आमच्या शहराला या सुपर श्रीमंत माणसाच्या पैशांची गरज नाही। आम्हाला एक सशक्त आणि चांगली अर्थव्यवस्था हवी आहे। आमच्या पैशांवर आधारित कर प्रणाली आमच्याकडे आहे। त्या पैशांतून आम्ही आमच्यासाठी संसाधनं तयार करू शकतो। आम्हाला त्या संसाधनांची गरज आहे। आपल्या पृथ्वीचं शोषण करून मिळवलेला अमर्याद पैसा केवळ श्रीमंतांच्या खिशातच सामावतो आणि जगाला नियंत्रित करण्यासाठी वापरला जातो। ग्रीनपीस नावाच्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण संघटनेनं जेफ बेझोस यांच्यावर कर चोरीचा आरोप केलाय। तसंच त्यांनी गरिबी वेतन द्यावं अशी मागणीही केली आहे। विरोध करताना संघटनेनं एक भलं मोठं बॅनरही झळकावलं। जर तुम्ही तुमच्या लग्नासाठी व्हेनिस शहर भाड्यानं घेऊ शकता तर तुम्ही जादा टॅक्स देखील भरू शकता असा टोला बेझोस यांना लगावलाय। जेफ बेझोस यांची होणारी वधू लॉरेन सांचेज हिच्यावर देखील विरोधकांनी टीका केली आहे। जलवायू परिवर्तन आणि पर्यावरण रक्षणासाठी लढायला तयार असल्याचं लॉरेन म्हणाली होती। मात्र हीच लॉरेन एप्रिलमध्ये जेफ बेझोस यांची स्पेस कंपनी ब्लू ओरिजिनच्या रॉकेटमधून अंतराळ यात्रेवर गेली होती आणि त्यावरून तिच्यावर जोरदार टीका होतीये।
मात्र एकीकडे ही टीका होत असताना त्याचा विवाह सोहळ्यावर, त्याच्या आयोजनावर कोणताही परिणाम होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाते। शहर प्रशासनानं विवाहस्थळाजवळ कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे। तसंच या विवाहासाठी त्यातील विधींबाबत गुप्तताही पाळली जाते। यातील काही फोटो, व्हिज्युअल्स लीक होणार नाही याची काळजीही घेतली जाते, कारण या लग्नाला जगभरातील सेलिब्रिटी उपस्थित आहेत। पाहुण्यांच्या यादीत बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग, इवांका ट्रम्प, लिओनार्डो डिकॅप्रियो, किम कर्दाशियन, केटी पेरी, डायन वॉन, केटी पेरी आणि एलॉन मस्क अशी नावं आहेत। त्यामुळे शतकातील भव्य अशा या सोहळ्याची लगबग संपूर्ण व्हेनिसभर दिसतीये। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।